नमस्कार. आज आपण प्रीमिक्सपासून गुलाबजामुन बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला एका भांड्यात गुलाबजामुन प्रीमिक्स घ्यायचा आहे. प्रीमिक्समध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाण्याऐवजी दूधही वापरू शकता. यात आपल्याला एकदम पाणी टाकायचं नाही. थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ हाताने मळून झाल्यावर आपल्याला ते एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे. यात आपल्याला चमचाभर पाणी टाकून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मी इथे मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे, त्यामुळे मी 2 बॅचमध्ये हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. पीठ मिक्सरला फिरवून झाल्यावर ते आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झाल्यावर त्यावर झाकण ठेवून ते 10 मिनिटांसाठी तसंच ठेवून द्यायचं आहे. आता आपल्याला साखरेचा पाक करायचा आहे. त्यासाठी इथे मी 1.5 वाटी साखर घेत आहे आणि 1.5 वाटी साखरेसाठी आपल्याला 2 वाटी पाणी घ्यायचं आहे. आता आपल्याला गॅस सुरू करून साखरेचा पाक करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता साखर पूर्ण विरघळलेली आहे. या स्टेजला आता तुम्ही यात वेलची पावडर टाकू शकता. आता 2 ते 3 मिनिटांसाठी पाक असाच गॅसवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे.
आपला साखरेचा पाक तयार झालेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पाक झाकून ठेवायचा आहे. पीठ मळून ठेवून आपल्याला 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपल्याला पुन्हा एकदा हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. मी इथे दाखवल्याप्रमाणे सर्व पिठाचे गोळे बनवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथे मी सर्व पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत. गॅसवर कढई ठेवून त्यात आपल्याला गुलाबजामुन तळण्यासाठी तेल घ्यायचं आहे आणि मंद गॅसवर तेल मध्यम गरम होऊ द्यायचं आहे. मी इथे गोळे बनवत असतानाच तेल गरम व्हायला ठेवलं होतं. यात मी आता पिठाचा छोटा गोळा टाकून बघणार आहे. तेलात पिठाचा गोळा टाकताच तेलाला बुडबुडे आले, याचा अर्थ आपलं तेल गुलाबजामुन तळण्यासाठी तयार झालेलं आहे. आता आपण गुलाबजामुन तळून घेऊया. तुमच्याकडे जर अशा प्रकारचा झारा असेल तर त्यात आपल्याला आधी गुलाबजामुन घ्यायचे आहेत आणि नंतर ते तेलात सोडायचे आहेत. कारण हाताने गुलाबजामुन तेलात सोडताना तेल उडण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही असे झाऱ्यात गुलाबजामुन घेऊन तेलात सोडू शकता. आता आपल्याला हे गुलाबजामुन चमच्याने हलवत राहायचे आहेत, म्हणजे ते सर्व बाजूनी चांगले शेकले जातात आणि गुलाबजामुन आतमध्ये कच्चे राहत नाहीत. गुलाबजामुन सर्व बाजूनी तळले गेले आहेत. आता आपण ते काढून घेऊया.
आता मी अशाच प्रकारे बाकीचे गुलाबजाम तळून घेणार आहे. गुलाबजाम तळून झाल्यावर ते गरम असतानाच आपल्याला साखरेच्या पाकात टाकायचे आहेत. आपला साखरेचा पाकही मध्यम गरम असावा यासाठी मी तो झाकून ठेवला होता. आता आपल्याला हे 2 ते 3 तास मुरण्यासाठी ठेवायचे आहेत. गुलाबजाम मुरण्यासाठी ठेवून 3 तास झालेले आहेत. आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला एक गुलाबजाम इथे कट करून दाखवणार आहे. इथे तुम्ही बघू शकता गुलाबजाम आतून कच्चा राहिलेला नाही, आतपर्यंत शेकला गेला आहे. अशा प्रकारे आपले गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत. आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.